हॅलो नमस्कार. राज्यसेवा पूर्वपरीक्षा त्याचप्रमाणे कंबाईंड पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर जे काही PYQ बॅच लॉन्च केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण डेली 10 प्रश्न प्रत्येक विषयाचे असे पर डे पर सब्जेक्ट 10 प्रश्न आपण त्या ठिकाणी पोस्ट करतो आहोत आणि एकंदरीतच ते मागील वर्षातील जे प्रश्न आहेत ते आपण त्या ठिकाणी टाकतो आहोत. ओके. सो आणि एकंदरीतच त्या सर्वांचं जे काही त्या प्रश्नांचं विश्लेषण आपण या यूट्यूबच्या माध्यमातून सविस्तर या ठिकाणी करतो आहोत. ओके. सो या ठिकाणी आपण डे 29 मधील जे काही प्रश्न इतिहास या विषयाअंतर्गत जे विचारले गेलेले होते ते सविस्तर डिस्कस करूयात. एकंदरीतच इतिहास या विषयाची ही 5वी सिरीज असणार आहे. ओके. ही प्रश्नांची 5वी सिरीज असणार आहे, ज्यामध्ये आपण 10 प्रश्न या ठिकाणी डिस्कस करूयात. आता जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न आपल्याला संयुक्त महाराष्ट्र चळवळी संदर्भाने फॉरेस्ट मुख्य परीक्षा 2017 मध्ये विचारलेला आपल्याला प्रश्न दिसून येतो. ओके. सो बेळगाव साहित्य संमेलनात कोणत्या समितीची स्थापना झाली होती, अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. ओके. अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारण्यात आलेला आहे. संयुक्त महाराष्ट्र समिती, त्यानंतर आहे स्वतंत्र महाराष्ट्र परिषद, महाराष्ट्र एकीकरण परिषद आणि चौथा पर्याय आहे महाराष्ट्र साहित्य समिती. सो साहित्य संमेलन समिती. सो कुठले पर्याय योग्य आहेत? आता महाराष्ट्रात मराठी भाषिकांची स्वतंत्र राज्य निर्मितीसाठी जे काही आंदोलन आपल्याला माहीत आहे की 1940च्या दशकामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी जे काही एकंदरीतच मराठी भाषिक लोकांनी किंवा मराठी भाषिक जे नेते होते ते मराठी भाषिकांचा स्वतंत्र प्रदेश असायला हवा अशा पद्धतीची संकल्पना घेऊन ते आपल्या जे काही स्वातंत्र्यानंतर जे राज्य निर्मिती किंवा प्रांत निर्मिती होत होते त्यामध्ये त्यांचा इम्पॅक्ट फार मोलाचा दिसून येतो. ओके. सो महाराष्ट्रात मराठी भाषिक राज्यांची संयुक्त महाराष्ट्र संदर्भाने मागणी करणारे पहिले आंदोलनासाठी जे काही एक सुरुवात किंवा एक उगम आपण म्हणू शकतो. सो बेळगावमध्ये जे काही 12 मे 1946 रोजी मराठी साहित्य संमेलन भरलेले होते आणि एकंदरीतच त्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर ग. माडखोलकर. सो या मराठी साहित्य संमेलनामध्ये पहिल्यांदाच संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली आहे. ओके. आणि या समितीच्या स्थापनेपासूनच संयुक्त महाराष्ट्र मराठी भाषिकांची संयुक्त महाराष्ट्र मागणी जे काही आंदोलन आहे त्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. ओके. सो या ठिकाणी आपल्याला संयुक्त महाराष्ट्र समिती संदर्भाने विचारण्यात आलेला प्रश्न आपल्याला दिसून येतो की बेळगाव साहित्य संमेलनात कोणत्या समितीची स्थापना करण्यात आली तर संयुक्त महाराष्ट्र समिती. ओके. या अधिवेशनाचे जे काही अध्यक्ष होते ते ग. माडखोलकर. ओके. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ग. माडखोलकर होते. ओके. सो जे काही त्यानंतर आपण बघतो की हैदराबाद मुक्ती संग्राम असेल, त्यानंतर मराठवाडा मुक्ती संग्राम, त्यानंतर आपले जे काही विदर्भ संदर्भाने अकोला करार. सो या ठिकाणी ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे ते तुम्ही वाचू शकता. पर्याय क्रमांक पहिला योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. पुढे जाऊयात. कोल्हापूरच्या प्रभात फिल्म कंपनीने खालीलपैकी सामाजिक चित्रपट अतिशय गाजले. ओके. कोल्हापूरच्या प्रभात कंपनीचे प्रभात फिल्म कंपनीचे खालील सामाजिक चित्रपट अतिशय गाजले अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आपल्याला दिसून येतो. अ आहे कुंकू, ब स्टेटमेंट आहे माणूस, क आहे अमरज्योती आणि ड आहे शेजारी. सो कुठले चित्रपट अतिशय गाजलेले होते? सो सर्वात आधी आपण प्रभात फिल्म जी काही कंपनी आहे ती कोणी सुरू केली आणि कधी सुरू झाली ते बघूयात. जे काही मराठी भाषिक दिग्दर्शक जे शांताराम होते यांनी 1929 मध्ये या प्रभात फिल्म कंपनीची सुरुवात केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. 1929 मध्ये कोल्हापुरात व्ही शांताराम आणि यांच्यासह व्ही जी दामले, केशवराव धायबर, एस फत्तेलाल आणि एस व्ही कुलकर्णी या मंडळींनी हे जे काही प्रभात फिल्म कंपनी आहे ते सुरू केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. जवळजवळ 23 वर्षात या प्रभात फिल्म कंपनीने मराठी आणि हिंदी या अशा दोन्ही भाषांमध्ये एकूण 45 चित्रपटांची निर्मिती केल्याचे दिसून येतो, ज्यामध्ये अतिशय गाजलेले चित्रपट आपल्याला दिसून येतात. कुंकू 1937 मध्ये, शिवरायांच्या जीवनावर आधारित स्वराज्याचा तोरण हे देखील चित्रपट अतिशय गाजल्याचे आपल्याला दिसून येतो. संत एकनाथ आणि संत तुकाराम एकंदरीतच संत कवी आणि समाजसुधारकांच्या जीवनावर आधारित धर्मात्मा नावाचा चित्रपट आपल्याला दिसून येतो. त्यानंतर जातीय सलोख्यावर आधारित शेजारी नावाचा चित्रपट देखील यांनी 1941 मध्ये काढल्याचे दिसून येतो. ओके. त्यानंतर आहे
मद्यपानाविषयी जागृती करण्यासाठी माणूस नावाचा जो काही चित्रपट आहे 1939मध्ये हे आपल्याला काढल्याचे दिसून येतो. आणि स्त्रीमुक्ती संदर्भाने जागृती निर्माण करण्यासाठी, जागरूकता आणण्यासाठी अमर ज्योती नावाचा चित्रपट देखील या ठिकाणी आपल्याला काढल्याचे दिसून येतो. ओके. सो या जे काही प्रभात फिल्म कंपनीने हे जे काही चित्रपट बनवलेले होते ते अतिशय गाजलेले होते. ओके. सो आपल्याला पर्यायामध्ये कुठले पर्याय दिलेले आहे? कुंकू, त्यानंतर आहे माणूस, अमर ज्योती आणि शेजारी. ओके. आता या ठिकाणी कुंकू देखील यांनी तयार केल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे माणूस नावाचा जो चित्रपट आहे 1939मध्ये, शेजारी नावाचा चित्रपट 1941मध्ये आणि स्त्रीमुक्तीविषयी अमर ज्योती. ओके. सो हे चारही जे काही चित्रपट आहे ते सामाजिक चित्रपट आपल्याला दिसून येतो. ओके. मात्र आयोगाने या ठिकाणी पहिल्या आन्सर कीनुसार वरीलपैकी सर्व दिलेलं होतं, तर दुसऱ्या आन्सर कीमध्ये त्याला अ ब ड अशा पद्धतीने तो पर्याय दिलेला आहे. ओके. आता का दिलं ते मला माहिती नाही, कारण कदाचित कुठले चित्रपट जे काही अमर ज्योती चित्रपट आहे ते गाजले नसेल विशेष जास्त कालावधीसाठी, म्हणजे जास्त काळासाठी ते चालले नसेल. ओके. सो अशा कुठल्या तरी एका लॉजिकनुसार कदाचित आयोगाने जो प्रश्न आहे तो या ठिकाणी अ ब ड दिले असावा. अदरवाईज हे चारही स्टेटमेंट किंवा चारही पर्याय योग्य आहेत. ओके. चारही चित्रपट या ठिकाणी दिलेले आहेत ते प्रभात कंपनीने तयार केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो वरीलपैकी सर्व योग्य पर्याय असणार आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता शेतकऱ्यांचा जे काही शेतकरी उठाव आहे त्या संदर्भाने आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये जे काही शेतकऱ्यांचा उठाव झालेला आहे त्या संदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कंबाईन ग्रुप सी पूर्वपरीक्षा 2022मध्ये 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांचा पहिला उठाव कोठे झाला असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. ओके. बारामती, पुणे, सुपे, चाकण. सो कोणत्या ठिकाणी शेतकऱ्यांचा पहिला उठाव झाल्याचे दिसून येतो? तर शेतकरी उठाव महाराष्ट्रामधील 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये एक महत्त्वाचा सामूहिक उठाव म्हणून या शेतकरी उठावाकडे बघितला जातो आणि याला दख्खनचा उठाव देखील म्हटलं जातो आहे. ओके. विशेषतः हे जे काही उठाव होते ते प्रामुख्याने सावकारांच्या विरोधात आपल्याला दिसून येतात. जे काही 1828मध्ये रॉबर्ट प्रिंगल यांनी जी काही रयतवारी पद्धती लागू केली होती, ज्यामध्ये रयतवारी पद्धतीमध्ये काय दिसून येतो, तर जो काही शेतसारा शेतकऱ्यांकडून वसूल केला जातो तो डायरेक्ट कंपनी त्या शेतकऱ्यांकडे जाऊन तो शेतसारा वसूल केला जातो या पद्धतीमध्ये. ओके. अदरवाईज जमीनदारी जी कायमधारा पद्धती होती त्यामध्ये ब्रिटिश सरकार जमीनदारांना त्या शेतकऱ्यांकडून शेतसारा वसूल करण्यासाठी एक करार करून किंवा एक प्रकारे त्यांना आदेश द्यायचे आणि जमीनदार मग शेतकऱ्यांच्या प्रचंड प्रमाणावर शोषण करून काही भाग आपल्यासाठी ठेवायचा आणि बाकी जो उरलेला भाग आहे तो गव्हर्नमेंटला द्यायचा. ओके. सो मात्र या रयतवारी पद्धतीत जे काही शेतकरी वर्ग आहे ते डायरेक्ट जे काही ब्रिटिश सरकार आहे त्यांना जे काही कर आहे, ओके, शेती संदर्भाने ते भरत असे. हे जरी असलं तरी ही जी काही नवीन कर महसूल पद्धती होती तरी आपल्याला काय दिसून येतं, तर शेतकऱ्यांची जी काही कर्जाची गरज संपलेली नव्हती. ओके. अशा वेळेस देखील जर व्यवस्थित पिकांचे उत्पादन व्यवस्थित झालेलं नाही तर अशा वेळेस त्यांच्यावर कर्जबाजारीपणा यायचा. परिणामतः ते जे काही सावकार होते त्यांच्याकडून कर्ज उचलायचे. ओके. आणि जास्त दरामध्ये ते कर्ज त्यांच्याकडून उचलायचे. ओके. सो अशा पद्धतीने त्यांच्यावर बिकट परिस्थिती निर्माण व्हायची. 1875मध्ये महाराष्ट्रात या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा उठाव घडून आल्याचे दिसून येतो. ओके. एकंदरीतच कर्ज घेतल्याच्या नंतर ते जर कर्ज वेळेत फेडू शकले नसतील शेतकरी, तर शेतकरी वर्गांवर सावकार जे होते ते अन्याय अत्याचार करायचा आणि म्हणूनच जे काही शेतकरी उठाव आहेत सो सावकारांच्या विरोधात आपल्याला घडून आल्याचे दिसून येतो. 1875मध्ये शिरूर तालुक्यातील करडे या गावात पहिला उठाव झाल्याचे दिसून येतो. ओके. आता या ठिकाणी जो उठाव घडून आला होता तो मर्यादित स्वरूपाचा आपल्याला दिसून येतो. ओके. खऱ्या अर्थानं विस्तृतपणे पहिल्यांदा 12 मे 1875 रोजी जो काही सुपे येथे शेतकऱ्यांचा उठाव घडून आला तो आपल्याला पहिला उठाव म्हणता येईल. ओके. त्याआधी 1875मध्ये शिरूर तालुक्यातील करडे गावात झालेला होता, मात्र ते मर्यादित स्वरूपात होता. विस्तृत प्रमाणात जर विचारलं तर 12 मे 1875 रोजी सुपे पुण्यातील सुपे या ठिकाणी जे काही शेतकऱ्यांचा उठाव घडून आला ते विस्तृतपणे घडून आलेला पहिला उठाव आपण म्हणू शकतो. हे जे काही उठावाचे लोण आहे ते आपल्याला पुणे, त्यानंतर आहे नगर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि अहमदाबाद म्हणजे जवळपास गुजरातपर्यंत हे पसरल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. 15 जून 1875 रोजी भीमथडी जवळील मुधाडी गावात शेतकऱ्यांचा उठाव घडून आला. ओके.
आणि हे जे काही उठाव होत होते तर त्या ब्रिटिश गव्हर्नमेंटने या उठावाची तीव्रता लक्षात घेऊन सरकारने मग काय केलं तर डेक्कन राईट्स जे काही डेक्कन राईट्स कमिशन आहे ते कमिशन नेमले आणि शेतकऱ्यांसंदर्भात जे काही सुधारणा घडवून आणायच्या आहे त्या संदर्भात शिफारस करण्यासाठी ही डेक्कन कमिशन नेमल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. आता या समितीमध्ये किंवा या डेक्कन कमिशनमध्ये कोण होते तर कदाचित येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला ते विचारू शकतो की डेक्कन कमिशनमध्ये डेक्कन राईट कमिशनमध्ये कोणते सदस्य होते. ओके. सो C.W. कार्पेंटर, त्यानंतर आहे J.B. रिची, सर ऑकलँड कॉलविल इत्यादी सदस्य आपल्याला दिसून येतात. ओके. सो हे या सदस्यांची नावे लक्षात ठेवा. C.W. कार्पेटर, त्यानंतर आहे J.B. रिची आणि सर ऑकलँड कॉलविल. ओके. सो अशा पद्धतीने डेक्कन राईट्स शेतकऱ्यांचा जो काही प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी ब्रिटिश गव्हर्नमेंटने स्थापलेले एक कमिशन आहे. ओके. सो या ठिकाणी पहिला आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे की पहिला उठाव कुठे झाला. सो पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. ओके. त्यानंतर आहे पुढच्या प्रश्नात आपल्याला विचारलेलं आहे की पुढील घटनांची कालानुक्रमे लावा. ओके. समता संघ, निष्काम कर्ममठ, महिला विद्यालय आणि महिला विद्यापीठ. एकंदरीतच महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जे काही स्थापन केलेले वेगवेगळे संस्था आहेत त्या संदर्भाने कालानुक्रमे अशा पद्धतीने अरेंज करण्यासाठी विचारलेला प्रश्न आपल्याला दिसून येतो. ओके. एकंदरीतच ESO पूर्वपरीक्षा 2014 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. सो तत्पूर्वी थोडक्यात महर्षी धोंडो केशव कर्वे विषयी बेसिक इन्फॉर्मेशन बघूयात. त्यांचा जन्म 18 एप्रिल 1858 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील सेरवली या ठिकाणी झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. त्यांचे जे काही प्राथमिक शिक्षण होते ते गावीच पूर्ण झाले. ओके. महर्षी कर्वे यांनी 6वीची जी काही परीक्षा आहे ती परीक्षा देण्यासाठी कुंभार्ली घाटातून पायी चालत सातारा येथे त्यांना जावे लागत असे. ओके. आणि 125 मैलाचे अंतर ते 3 दिवसामध्ये पूर्ण केले होते. ओके. 1881 मध्ये मॅट्रिकची परीक्षा ते उत्तीर्ण झाले. त्यानंतर आहे 1884 मध्ये मुंबई येथील विल्सन कॉलेजातून गणित विषय घेऊन ते BA ही जी पदवी आहे ती संपादन केल्याचे आपल्याला दिसून येतो. आता पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात ते गणित विषयाचे प्राध्यापक होते. ओके. मेन्समध्ये विचारलेला प्रश्न आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेत की फर्ग्युसन कॉलेजमध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे कोणत्या विषयाचे प्राध्यापक होते तर गणित या विषयाचे प्राध्यापक होते. त्यांनी त्या महाविद्यालयामध्येच एक विद्यार्थी निधी देखील स्थापन केलेली होती आणि यामध्ये ते दर महिन्याला 10 रुपये निधी गोळा करीत आणि ते जे काही समाज सुधारणेसाठी जी संस्था सुरू केली होती ते त्या निधीच्या माध्यमातून जी काही निधी गोळा होत असेल तर त्याचा वापर त्या समाज सुधारणेसाठी ते करीत असत. ओके. 31 डिसेंबर 1893 मध्ये विदर्भातील वर्धा या ठिकाणी विधवा विवाह उत्तेजक मंडळ त्यांनी स्थापन केल्याचे दिसून येतो. ओके. सो 1893 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे 14 जून 1896 रोजी पुणे या ठिकाणी सदाशिव पेठेत राव बहादूर भिडे यांच्या वाड्यात आपल्याला अनाथ बालिकाश्रम स्थापन केल्याचे दिसून येतो. ओके. सो अनाथ बालिकाश्रमाची जी काही स्थापना आहे ते 14 जून 1896 पुणे या ठिकाणी केल्याचे दिसून येतो. त्यानंतर हे जे काही अनाथ बालिकाश्रम होते ते हिंगणे या ठिकाणी स्थलांतर केल्याचे दिसून येतो. आणि यामध्ये जे काही हे अनाथ बालिकाश्रम स्थापन केले होते त्याचे जे सेक्रेटरी होते ते स्वतः महर्षी कर्वे होते. तर अध्यक्ष म्हणून R.G. भांडारकर हे या अनाथ बालिकाश्रमाचे अध्यक्ष म्हणून कार्य करत होते. ओके. सो हे देखील लक्षात ठेवा. सचिव म्हणून स्वतः महर्षी कर्वे होते तर अध्यक्ष R.G. भांडारकर होते. ओके. प्लेगच्या साथीमुळे हे जे काही अनाथ बालिकाश्रम आहे ते हिंगणे येथे स्थलांतरित करण्यात आले. त्यानंतर आहे 4 मार्च 1907 रोजी पुणे येथे महिला विद्यालयाची सुरुवात करण्यात आली आणि हे देखील महिला विद्यालय पुढे हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रमाच्या शेजारी स्थलांतरित करण्यात आले. ओके. त्यानंतर आहे निष्काम कर्ममठ 4 नोव्हेंबर 1908 मध्ये सुरू करण्यात आले. महिला आश्रमाची स्थापना 1915 मध्ये त्यांनी केली. त्यानंतर आहे महिला विद्यापीठाची स्थापना 3 जून 1916 रोजी केल्याचे दिसून येतो. विशेषतः जपानमधील जे काही वुमेन्स विद्यापीठ होते त्या विद्यापीठाकडून प्रेरणा घेऊन यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केल्याचे आपल्याला दिसून येतो. 1917 मध्ये अध्यापिका महाविद्यालय त्यांनी स्थापन केले आणि समता संघ जो आहे त्या समता संघाची जी काही स्थापना आहे ते 21 एप्रिल 1944 रोजी केल्याचे दिसून येतं. ओके. सो आता आपले जे काही या ठिकाणी प्रश्नात दिलेले आहे ते बघूया. सो समता संघाची स्थापना 1944 मध्ये केल्याचे दिसून येतो. सर्वात शेवटी येणार आहे. ओके. सो सर्वात शेवटी असणारा पर्याय याच्यामध्ये आपल्याला पाहिजे. सो पर्याय
पहिला आणि पर्याय चौथा याच्यामध्ये शेवटी नसल्याकारणाने हे दोन्ही पर्याय आपण बाद करू शकतो. त्यानंतर आहे निष्काम कर्ममठ. सो निष्काम कर्ममठ 4 नोव्हेंबर 1908ला. महिला विद्यालय कधी स्थापन केले, तर महिला विद्यालयाची स्थापना 1907 मध्ये. ओके, म्हणजे निष्काम कर्ममठच्या आधी महिला विद्यालय, त्यानंतर महिला विद्यापीठ 1916 मध्ये. ओके, सो पहिल्या महिला विद्यालय, त्यानंतर आहे निष्काम कर्ममठ, त्यानंतर महिला विद्यापीठ आणि शेवटी समता संघ. सो पहिला क, त्यानंतर आहे दुसरा ब आणि तिसरा ड आणि चौथा जो आहे तो अ. सो क, ब, ड, अ पर्याय क्रमांक तिसरा या ठिकाणी योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, त्यानंतर आहे अण्णाभाऊ साठे यांच्यावर विचारलेला प्रश्न आहे. अण्णाभाऊ साठे यांची डॅश डॅश ही कादंबरी सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या जीवनावर आधारित आहे असा एकंदरीत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. माकडीचा माळ, फकीरा, अग्निदिव्य, वैजंता. सो कुठले कादंबरी कुठले जे काही कादंबरी आहेत ते सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या जीवनावर आधारित आहे असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, सो त्यांच्या संदर्भाने या ठिकाणी बेसिक इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, ते तुम्ही वाचू शकता. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी झाल्याचे दिसून येतो. कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक अशा वेगवेगळ्या भूमिका साहित्यातून त्यांनी मांडल्याचे आपल्याला दिसून येतो. नंतर 1936 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जे नेते होते श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाल्याचे दिसून येतात. ओके, त्यांनी स्टॅलिनग्राडचा पोवाडा 1943 मध्ये त्यांची जी काही कम्युनिस्ट पक्षाचे जे मासिक होते त्यामध्ये प्रसिद्ध केलेले होते. 1944 मध्ये साहिर शेख आणि जे काही गव्हाणकर होते यांच्या मदतीने लाल बावटा कला पथक देखील त्यांनी स्थापन केलेले होते. ओके, सो लाल बावटा कला पथक कोणी स्थापन केले असा एकंदरीत आपल्या एक्झाममध्ये प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे. सो अण्णाभाऊ साठे यांनी स्थापन केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, त्यानंतर आहे अमर हुतात्मे, पंजाब दिल्लीचा दंगा, हे जे काही काव्यरचना देखील त्यांनी केल्याचे दिसून येतो. ओके, अमरण्याचे हुतात्मे, पंजाब दिल्लीचा दंगा ही जी काही काव्यरचना आहे ती 1947 साली प्रसिद्ध केली. त्यानंतर आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी अग्रगण्य त्यांचे स्थान आपल्याला दिसून येतात. ओके, त्यांनी महाराष्ट्राची परंपरा असा एकंदरीत 1950 मध्ये पोवाडा लिहिलेला होता, विशेषतः संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी. आणि याच पोवाड्यामध्ये त्यांनी मुंबई कोणाची असा प्रश्न उपस्थित केला आणि त्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं, तर हे जे काही प्रयोग होते ते महाराष्ट्रभर गाजल्याचे दिसून येतो. ओके, या नाटकात मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील जे काही नाते आहेत ते वर्णन करताना जशी गरुडाला पंख आणि वाघाला नख त्याप्रमाणे मुंबई आमचे असा जे काही स्पष्टीकरण आहे त्यांनी केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो आयोगाने या स्टेटमेंटवर देखील प्रश्न विचारलेला आहे, सो हे देखील लक्षात ठेवा. त्यांनी जे काही अग्निदिव्य पुस्तक किंवा कादंबरी लिहिले ते विशेषतः शिवाजी महाराजांचे प्रमुख आरमार प्रमुख जे होते प्रतापराव गुर्जर, सो यांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी आपल्याला दिसून येते. ओके, आता त्या पुस्तकाचं कव्हर पेज या ठिकाणी बघू शकता, अग्निदिव्य अण्णाभाऊ साठे. ओके, सो पर्याय क्रमांक तिसरा या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे अग्निदिव्य. ओके, त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. यात लॉर्ड मेयो यांच्या संदर्भात खालील सत्य विधाने ओळखा अशा पद्धतीने प्रश्न आहे. त्यांना कारागृह सुधारण्यास स्वारस्य होते. दुसरा पर्याय आहे अफगाणिस्तानचे अमीर अली शेख यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध होते. एका कैद्याने त्यांची हत्या केली. वरील 1, 2, 3 विधाने सत्य आहेत. सो कुठले पर्याय योग्य आहेत. ओके, आता लॉर्ड मेयो संदर्भाने इन्फॉर्मेशन बघूयात. एकंदरीतच 12 जानेवारी 1869 ते 8 फेब्रुवारी 1872 पर्यंत त्यांनी भारताचे 4थे व्हाईसरॉय म्हणून काम केल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यांचे ॲक्च्युअल नाव रिचर्ड साउथवेल बार्क किंवा बोर्के अशा पद्धतीने त्यांचे ॲक्च्युअल नाव होते. ओके, हे देखील लक्षात ठेवा. 9 जून 1871 रोजी त्यांनी महसूल, त्यानंतर आहे कृषी, वाणिज्य विभाग आणि जमीनदार सुधारणा कायदा स्थापन केला. ओके, किंवा कायदा एकंदरीत आपल्या कार्यकाळामध्ये त्याने लागू केलेला होता. त्यानंतर आहे बजेट संतुलित करण्यासाठी त्याने लष्करी आणि नागरिक प्रशासनावरील जो खर्च होता तो कमी केल्याचे देखील दिसून येतो. मीठ जो कर होता तो मध्ये त्या करात वाढ केली. आयकर कर वाढवला.
अंदमान बेटावरील जे काही गुन्हेगार आणि छळ करणाऱ्यांमध्ये विशेषतः जे काही कारागृह होते त्या कारागृहाच्या सुधारणेमध्ये त्यांना आपल्याला विशेष रस असल्याचे दिसून येतो. ओके, त्यासाठी त्यांनी एक संहिता देखील तयार केलेली होती. ओके, विशेष कायदेशीर चौकट देखील त्यांनी तयार केलेली होती. आणि आपल्या जे काही कर्तव्यादरम्यान जे सैनिक आहेत त्यांच्या राहणीमानात सुधारणा करून जे अनावश्यक त्यांची जे काही मृत्यू होत होते ते रोखण्यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केल्याचे आपल्याला दिसून येतो. 1872 मध्ये त्यांनी भारताची प्रायोगिक तत्त्वावर पहिली जी जनगणना आहे ते करण्याचे त्यांनी प्रयत्न केले. 1870 मध्ये त्यांनी आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव देखील मांडल्याचे दिसून येतो. ओके, सो आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून लॉर्ड मेयोकडे बघितला जातो. 1872 मध्ये भारतीय पुरावा कायदा त्यांनी संमत केला, हे देखील महत्त्वाचं आहे. त्यांनी अजमेर येथील मेयो कॉलेजची स्थापना 1875 मध्ये केल्याचे दिसून येतो. विशेषतः जे काही राजपुत्र आहेत, भारतीय राजपुत्र जे वेगवेगळ्या संस्थानिकांमधून येतात, तर त्यांच्या शिक्षणासाठी, राजकारणाचे शिक्षण देण्यासाठी हे जे काही अजमेरमध्ये मेयो कॉलेज आहे त्यांनी स्थापन केल्याचे दिसून येतो. आता 1872 मध्ये अंदमान बेटावरील पोर्ट ब्लेअर येथे अफगाणी शेर अली आफ्रिदी या माजी ब्रिटिश सैनिकाने लॉर्ड मेयोची हत्या केल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, आता या ठिकाणी जे स्टेटमेंट दिलेलं आहे की त्यांना कारागृह सुधारण्यात स्वारस्य होते का, सो आपण बघितलेलं आहे या ठिकाणी गुन्हेगार आणि छळ करणाऱ्यांमध्ये त्यांना विशेष रस होते आणि विशेषतः अंदमान बेटावर जो काही कारागृह होता त्या ठिकाणी सुधारण्यासाठी त्यांनी एक संहिताबद्ध कायदेशीर चौकट देखील तयार केलेली होती. ओके, सो पहिला तर बरोबर आहे. त्यानंतर अफगाणिस्तानचे अमीर अली यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध होते, सो हे देखील बरोबर आहे. आता ज्यांनी त्यांची हत्या केली, ओके, अफगाण शेर अली आफ्रिदी, हेच त्यांचे सुरुवातीचे मैत्रीपूर्ण त्यांच्याशी संबंध होते. कारण जे काही हे अफगाण शेर अली जे होते ते ब्रिटिश सैन्यामध्ये ते सैनिक म्हणून कार्य करत होते आणि लॉर्ड मेयो यांच्या जवळीक होते. ओके, मात्र सैनिकांवर जे काही वेगवेगळ्या जे त्रास व्हायच्या, सो त्या त्रासाला वैतागून त्यांनी त्यांच्यावर जे काही अन्याय अत्याचार केला जायचा, विशेषतः ब्रिटिश सैनिक आणि जे काही भारतीय सैनिक आणि विशेषतः अफगाणिस्तान, पाकिस्तान त्यावेळेच्या म्हणजे जे आपले कोलोनियल सैनिक होते त्यांच्यावर डिफरन्सेस म्हणजे भेदभाव प्रचंड प्रमाणामध्ये केला जायचा. आणि ही जी काही गोष्ट होती ते त्या अमीर शेर अली याला पटलेली नव्हती. ओके, आणि एकंदरीतच त्याने काही कारणास्तव म्हणजे काही वैचारिक मतभेद किंवा इतर बाबींवरून या लॉर्ड मेयोची हत्या या अंदमान बेटावर केल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, सो मित्रच घात केल्याच्या संदर्भाने अशा पद्धतीने आपण त्या शेर अलीच्या संदर्भाने म्हणू शकतो. ओके, एका कैद्याने हत्या केली, सो त्याला सुरुवातीला त्यांना ब्रिटिशांशी दगा केल्यामुळे म्हणजे सैनिक या पदावरून काढून टाकून त्याला जेलमध्ये टाकण्यात आले होते आणि एकंदरीतच त्यासाठी त्या बदल्याचा सूड घेण्यासाठी त्याने या लॉर्ड मेयोची हत्या केल्याचे दिसून येते. ओके, सो वरीलपैकी 1, 2, 3 जे पर्याय आहेत ते सत्य आहेत असं आपण म्हणू शकतो. पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे स्टेटमेंट वाईज प्रश्न विचारलेला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. ओके, आता या ठिकाणी प्रश्न काय आहे तर खालील विधानात कोणाचे वर्णन केले आहे असा एकंदरीत प्रश्न दिसतो. स्टेटमेंट आहे त्यांचे शिक्षण कैरो येथील अल अझहर विद्यापीठातून पूर्ण केले होते. त्यानंतर आहे वयाच्या 24व्या वर्षी त्यांनी अल हिलाल वृत्तपत्र सुरू केले होते. सो कुठले स्टेटमेंट बरोबर आहे? मोहम्मद इक्बाल, बॅरिस्टर जिना, अबुल कलाम आझाद, शौकत अली. ओके, सो हे जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे ते मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या संदर्भात दिसून येतात. ओके, अस्सल इंडियन मुस्लिम म्हणून आपण यांच्याकडे बघतो आहोत. स्वातंत्र्य सेनानी मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म आपल्याला 11 नोव्हेंबर 1888 रोजी सौदी अरेबियातील मक्का या ठिकाणी झाल्याचे दिसून येतात. ओके, सो त्यांचा जन्म एकंदरीत मक्का या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर ते हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून संबोधले जातो आणि देशाची जी काही फाळणीला कट्टर विरोध करणारे ते नेते होते. त्यांचा जो शिक्षण आहे तो अल अझहर विद्यापीठ कैरो, ओके, इजिप्तमधील कैरो या ठिकाणी अल अझहर या विद्यापीठातील त्यांचं शिक्षण झाल्याचे दिसून येतं. अरविंद घोष आणि श्यामसुंदर चक्रवर्ती यांच्यासारखे जे क्रांतिकारक नेते होते, सो या क्रांतिकारकांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडल्याचे देखील आपल्याला दिसून येतो. ओके, त्यांनी जे काही वृत्तपत्र सुरू केले होते त्याच्यामध्ये अल हिलाल आणि अल बगदाद नावाचे जे काही नियतकालिक आहेत ते हे 2 नियतकालिक त्यांनी सुरू केलेले होते आणि त्यांच्यावर सरकारवर प्रचंड टीका या नियतकालिकांच्या माध्यमातून करत होते आणि त्यामुळे सरकारने या नियतकालिकांवर बंदी देखील घातली होती. ओके,
1923 मध्ये वयाच्या 35व्या वर्षी काँग्रेस पक्षाचे सर्वात तरुण अध्यक्ष ते ठरलेले होते. ओके, 1923च्या अधिवेशनामध्ये काँग्रेस पक्षाचे सर्वात तरुण अध्यक्ष ते ठरल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, त्यानंतर आहे आझाद यांच्या देशाच्या विविधतेच्या एकतेवर विश्वास होता आणि ते भारतासंदर्भात काय म्हणायचे, तर मला भारतीय असल्याचा अभिमान आहे, अशा पद्धतीने ते भारतासंदर्भात म्हणायचे. मी अविभाज्य ऐक्याचा भाग आहे, भारतीय राष्ट्रीयता आहे, अशा पद्धतीने स्टेटमेंट ते स्वतःबद्दल उल्लेख करायचे आणि म्हणूनच त्यांना अस्सल इंडियन मुस्लिम म्हणून ओळखले जातो आहे. ओके, त्यानंतर आहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते भारत सरकारमध्ये पहिले शिक्षण मंत्री देखील झालेले होते. ओके, सो 11 नोव्हेंबर आपण राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून देखील साजरा करतो. सो कारण हेच आहे की त्यांचा जो जन्म आहे तो आपण राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करतो. सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 अबुल कलाम आझाद. ओके, त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता या ठिकाणी आपल्याला एक्साइज मुख्य परीक्षा 2017 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. ब्रह्म प्रतिनिधी सभा पुढीलपैकी कोणी संघटित केली होती, असा एकंदरीत प्रश्न आहे. ओके, पर्याय काय आहे, तर देवेंद्रनाथ टागोर, राजनारायण बोस, केशवचंद्र सेन, मानवेंद्रनाथ रॉय. सो कोणत्या व्यक्तीने जी काही ब्रह्म प्रतिनिधी सभा सुरू केलेली होती. आता आपल्याला माहीतच आहे की राजा राममोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना 1828 मध्ये केली. त्याच्यानंतर हळूहळू त्या ब्राह्मो समाजामध्ये काही बदल होत गेले. त्याच्यामध्ये जे काही त्यानंतर राजा राममोहन राय नंतर आलेले देवेंद्रनाथ टागोर, त्यानंतर केशवचंद्र सेन यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होऊन काही त्यांच्या स्वरूपामध्ये एकंदरीत ब्रह्मो समाज हे दुभागले गेलेले होते. ओके, आणि त्या अनुषंगानेच केशवचंद्र सेन यांच्या नेतृत्वाखाली 1866 मध्ये 15 नोव्हेंबर 1866 रोजी त्यांच्या जे काही ब्राह्मो समाज होते, जे सुरुवातीचे जे ब्राह्मो समाज ज्याच्यामध्ये देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन हे एकत्रित होते आणि केशवचंद्र सेन यांनी आचार्य ही पदवी धारण केलेली होती. ओके, सो 15 नोव्हेंबर 1866ला ते आचार्य या पदवीचा त्याग केशवचंद्र सेन यांनी त्याग केला आणि त्यांच्या जे काही देवेंद्रनाथ टागोर आहे यांच्याशी वैचारिक मतभेद होऊन त्यांनी स्वतंत्रपणे भारतवर्षीय ब्रह्मो समाजाची किंवा भारताचा ब्रह्मो समाज एक नवीन जी काही शाखा आहे ते स्थापन केले. ओके, आणि जी काही जुने ब्राह्मो समाज होते त्याला आदी समाज किंवा आदी ब्राह्मो समाज असे नाव देण्यात आले, ज्याचे जे मुख्य होते ते आपल्याला देवेंद्रनाथ टागोर असल्याचे दिसून येतात. ओके, आता या ठिकाणी देवेंद्रनाथांच्या अधिकाराला आव्हान देण्यासाठी तरुण सदस्यांनी केशवचंद्र सेन यांच्या अध्यक्षतेखाली 1864 मध्ये प्रतिनिधी सभा ब्रह्म प्रतिनिधी सभेची स्थापना केल्याचे दिसून येतं. ओके, सो 1864 मध्ये ब्रह्म प्रतिनिधी सभेची स्थापना त्यांनी केल्याचे देखील आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आहे लोकशाही आणि घटनात्मक नियंत्रणाची मागणी. या जी काही भारतीय ब्राह्मो समाज आहे त्यांनी स्थापन केली त्या ब्रिटिशांकडे लोकशाही आणि घटनात्मक नियंत्रणाची मागणी ते करीत असत. देवेंद्रनाथांच्या हुकुमशाही वृत्तीवर तरुण जे काही सदस्य होते ते नाराज होते आणि देवेंद्रनाथांनी ज्या पद्धतीने तत्वबोधनी पत्रिका सुरू केलेली होती तर त्याचा प्रतिकार करण्यासाठी त्या तरुणांनी धर्मतत्व नावाचे साप्ताहिक देखील नियतकालिक देखील सुरू केल्याचे आपल्याला दिसून येते. ओके, सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे केशवचंद्र सेन ब्रह्म प्रतिनिधी सभा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय सभेच्या कोणत्या जे काही मागण्या होत्या. ओके, सुरुवातीच्या काळात राष्ट्रीय सभेच्या कोणत्या मागण्या होत्या, अशा एकंदरीत प्रश्न ॲग्री मेन्स 2017 मध्ये विचारलेला आहे. ओके, सो भारतीयांना सरकारी नोकऱ्या घ्यावे. त्यानंतर ब स्टेटमेंट आहे शेतकऱ्यांचे कर कमी करावेत. त्यानंतर क स्टेटमेंट आहे भारतीयांचे जे काही दारिद्र्य आहे ते दूर करावेत. आणि ड स्टेटमेंट आहे भारतीयांची पिळवणूक करणे थांबवावेत. सो कुठले जे काही सुरुवातीच्या मागण्या आपल्याला या भारतीय राष्ट्रीय अधिवेशनाच्या संदर्भाने किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संदर्भाने दिसून येतात. ओके, सो पहिले जे काही अधिवेशन भरले होते 1885 मध्ये. ओके, मुंबई या ठिकाणी गोकुलदास तेज प्रताप जे काही शाळा आहे त्या ठिकाणी हे पहिले अधिवेशन भरलेले होते आणि उमेशचंद्र बॅनर्जी हे पहिले अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ओके, आता सुरुवातीच्या काळात जे काही ब्रिटिशांकडे त्यांची मागण्या काय होत्या, तर त्यांनी सरकार आणि प्रशासनातील जो काही भारतीयांसाठी मोठा आवाज उठावा अशा पद्धतीने त्यांच्याकडून अपेक्षित होता. विशेषतः भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून भारतीयांबद्दल जी काही भूमिका आहे किंवा भारतीयांसंदर्भात जे काही मागण्या आहेत ते ब्रिटिश सरकारकडे कराव्यात अशा पद्धतीने
आवाज उठवण्यासंदर्भाने एकंदरीत या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची भूमिका दिसून येतो. ओके. भारतीयांचे शोषण थांबवावे अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर आहे भारतीयांना सरकारी नोकऱ्यांमध्ये उच्च पदावर बसवण्यासाठी आणि भारतातील जी काही गरिबी आहे ती दूर करण्याची मागणी देखील यांनी केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. त्यानंतर जी काही न्यायपालिका आहे ती न्यायपालिका कार्यकारिणीपासून वेगळी करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली होती. शेतकऱ्यांवर लादलेला कर कमी करावे. त्यानंतर आहे शस्त्रास्त्रे कायदा रद्द करणे. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही जी काही मागणी आहे ती जी काही राष्ट्रीय इंडियन नॅशनल काँग्रेस होती त्याची प्रमुख मागणी असल्याचे दिसून येतं. ओके. सो लष्करी खर्चात देखील कपात करावे अशा पद्धतीने शिफारस त्यांनी किंवा मागणी देखील ब्रिटिशांकडे केलेली होती. सिंचन असेल, शेतकऱ्यांसाठी अधिक निधीची तरतूद असेल, या सर्वांची अशा पद्धतींची किंवा अशा प्रस्तावाची मागणी त्यांनी आपल्या जे काही प्रस्ताव मांडलेले होते अधिवेशनामध्ये, पहिल्या अधिवेशनात, सो त्या संदर्भाने दिसून येतात. ओके. सो अ, ब, क, ड हे चारही जे स्टेटमेंट आहेत ते योग्य स्टेटमेंट आहेत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पर्याय क्रमांक पहिला योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर या लेक्चरमधील शेवटचा प्रश्न आहे, भेटेन 9 महिन्यांनी ही कविता पुढीलपैकी कोणत्या कवीने चौरी चौरा घटनेत भाग घेतलेल्या व त्यासाठी फाशीवर जाणाऱ्या कैद्याला उद्देशून लिहिलेली होती अशा पद्धतीने STI पूर्व परीक्षा 2015 मध्ये विचारलेला आहे. ओके. कुंजबिहारी, कुसुमाग्रज, गोविंदाग्रज, नारायण केशव बहिरे. सो कुठला पर्याय योग्य पर्याय आहे. ओके. आता जे काही कुंजबिहारी आहेत, सो कुंजबिहारी यांनी ही जी काही भेटेन 9 महिन्यांनी कविता आहे ते या ठिकाणी लिहिल्याचे दिसून येतो. ओके. पर्याय क्रमांक पहिला योग्य पर्याय असणार आहे. त्यांचे संपूर्ण नाव एकंदरीतच हरिहर गुरुनाथ कुलकर्णी सलगलकर. ओके. अशा पद्धतीने त्यांचं पूर्ण नाव दिसून येतं. त्यांची सोलापूर ही जी काही त्यांचा जन्म एकंदरीत नांदेडमध्ये झाल्याचे दिसून येतो आणि त्यांचा जो काही कार्य आहे किंवा त्यांच्या एकंदरीत कर्मभूमी सोलापूर या ठिकाणी दिसून येतात. त्यांनी आरंभी म्हणजे सुरुवातीला हरिहर, त्यानंतर त्रिशूल या नावाने टोपण नावाने लेखन करीत असत. ओके. हरिहर, त्रिशूल. त्यानंतर वरेरकरांचे जे काही कुंजबिहारी नाटक होते, सो या कुंजबिहारी नाटकाने त्यांना अतिशय प्रभावित केले आणि त्यानंतर त्यांनी स्वतःला कुंजबिहारी हे टोपण नाव त्यांनी धारण केल्याचे आपल्याला दिसून येतं. स्वातंत्र्य लढ्याच्या काळात ते सक्रिय सहभाग देखील नोंदवल्याचे दिसून येतात. सोलापूरच्या वेळेस ज्या सोलापूरमध्ये मार्शल सविनय कायदेभंगाच्या वेळेस जेव्हा मार्शल लॉ त्या ठिकाणी लागू करण्यात आलेले होते, तर अशा वेळेस त्यांच्यावर देखील कारवाई झालेली होती आणि त्यांना 1 वर्षाचा तुरुंगवास देखील भोगावा लागलेला होता. ओके. आता देशासाठी लढणाऱ्या एकुलत्या एक मुलाला फाशीची शिक्षा होते. त्याला पोलीस ओढून नेत असताना त्याची आई आक्रोश करते. या आईला समजावून सांगताना तो स्वातंत्र्यवीर जे बोलतो त्याचीच एक प्रकारे आपल्या भेटेन 9 महिन्यांनी या कवितेत त्यांनी सांगड घालून हे जे काही चित्र जे विशेषतः क्रांतिकारकासंदर्भाने आपल्याला दिसून येतात. ओके. या भेटेन 9 महिन्यांमध्ये विशेषतः जे काही भारतीय क्रांतिकारक आहेत त्या क्रांतिकारकांना इंग्रज कशा पद्धतीने खेचून नेत आहेत आणि त्यांची आई रडते आहे अशा पद्धतीने उल्लेख या कवितेच्या माध्यमातून त्यांनी केल्याचे दिसून येते. ओके. या कवितेत ही जी काही भेटेन 9 महिन्यांची कविता होती, ही कविता आपल्याला विशेषतः हुतात्मा भगतसिंगावर आधारित आहे अशा पद्धतीने समज डेव्हलप झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ही जी काही कविता आहे ती आपल्याला चौरी चौरा संदर्भाने दिसून येतो आहे. ओके. आता कुसुमाग्रजांनी या संदर्भाने विशेषतः स्वातंत्र्य संग्रामासंदर्भात अनामवीरा नावाचा कविता संग्रह देखील लिहिलेला आहे. हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. कुसुमाग्रजांनी अनामवीरा ज्या पद्धतीने भेटेन 9 महिन्यांनी ही कविता कुंजबिहारी यांनी लिहिलेलं आहे, तर कुसुमाग्रजांनी अनामवीरा नावाचे जे काही कविता संग्रह आहे ते लिहिल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो अशा पद्धतीने आपण इतिहास या विषयाचे डे 29 मधील जे काही प्रश्न आहेत ते या ठिकाणी सविस्तर डिस्कस केलेले आहेत. ओके. आपण जे काही क्विज आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट करतो आहोत त्या संदर्भाने जी काही बॅच आपण लॉन्च केलेली आहे त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे, ते तुम्ही वाचू शकता. एकंदरीतच ही जी बॅच PYQs आणि MCQs क्विज बॅच आपण त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. याचा जो मुख्य उद्देश आहे तो काय आहे, तर राईट अप्रोच टू डेव्हलप क्वेश्चन सॉल्व्हिंग. ओके. म्हणजे जे काही प्रश्न सोडवण्याची जे काही आपली टेक्निक्स आहेत किंवा जो अप्रोच आहे तो विकसित करणे आणि येणाऱ्या कंबाईनची पूर्वपरीक्षा असेल किंवा राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल त्याच्यामध्ये भरघोस जे काही मार्क्स आहेत ते घेण्यासाठी एकंदरीतच तयार राहणे किंवा तयार करणे अशा पद्धतीने या क्विज बॅचचा आपल्याला एकंदरीतच उद्देश दिसून येतो. ओके. प्रत्येक स्कोर वाढवण्यासाठी अतिशय महत्त्वाची बॅच आपण बघू शकता या बॅचकडे. ओके. सो
जर बॅच संदर्भाने इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलवर सविस्तर त्या संदर्भाने माहिती उपलब्ध आहे. ओके, सो आता या ठिकाणी थांबूयात. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओत. थँक्यू, धन्यवाद.